गुड मॉर्निंग क्लास. वेलकम टू आवर ऑनलाईन लेक्चर्स. आपला पहिला चॅप्टर सुरू आहे बघा केमिस्ट्रीमधला, बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री. त्या चॅप्टरशी रिलेटेड आपण लास्ट लेक्चरला मॅटर आणि मॅटरचे वेगवेगळे प्रॉपर्टीज बघितलेल्या, फिजिकल प्रॉपर्टी, केमिकल प्रॉपर्टी, नंतर मॅटरला रिलेट असणारं त्याचा मास, त्याचं व्हॉल्यूम, डेन्सिटी, ह्यासारखे जे फंडामेंटल बेसिक क्वांटिटी जे आहे त्याचे युनिट्स कसे कॅल्क्युलेट करायचे, टेम्परेचरच्या फॅक्टरशी रिलेटेड आपण बघितलं होतं, फॅरनहाईट, डिग्री सेल्सिअस, हे स्केल कसे काउंट केले जातात, इथंपर्यंतचा पार्ट आपण डिस्कस केलेला. तर बघा मुलांनो, आजच्या आपल्या लेक्चरला आपल्याला ह्या चॅप्टरमधला पुढचा पॉईंट बघायचा आहे, लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन्स. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवायचं आहे सगळ्यांनी. आता केमिकल कॉम्बिनेशन्स, आपण केमिस्ट्री हा सब्जेक्ट बघतो आहे, मग त्याच्यामध्ये केमिकल कॉम्बिनेशन्सला तेवढंच महत्त्व असणार आहे. केमिकल कॉम्बिनेशन्स म्हणजे रिॲक्शनचा पार्ट येणार आहे तुमचा. मग जेव्हा जेव्हा रिॲक्शन्स होतात तेव्हा कुठलीही रिॲक्शन जर घेतली तर त्याला काही लॉज रिलेट करत असतात आणि त्या लॉजला फॉलो करूनच ती केमिकल रिॲक्शन होत असते. मग कंपाऊंड जेव्हा तयार होत असतात, आता कंपाऊंड तयार व्हायचे असतील तर आपल्याला माहिती आहे, आपण डेफिनेशन्स बघितलेत बघा, इलेमेंट्स, कंपाऊंड. ओके, कंपाऊंड तयार व्हायचं असेल तर आपल्याला माहिती आहे इलेमेंटचं कॉम्बिनेशन व्हावं लागतं. म्हणजे इलेमेंट एकामेकाबरोबर कंबाईन होतात आणि त्याचा कंपाऊंड तयार होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता वॉटर किंवा NaCl किंवा समजा कॅल्शियम कार्बोनेट, हे सगळे कंपाऊंड आहेत. आता ह्याच्यामध्ये हे कंपाऊंड जर तयार व्हायचे असतील तर त्याच्यामध्ये असणारी इलेमेंट कंबाईन व्हावे लागतात. म्हणजे समजा आपल्याला NaCl हा कंपाऊंड तयार करायचा आहे, तर त्याच्यामध्ये असणारा सोडियम, तुमचा क्लोरीन किंवा हे सगळे जे इलेमेंट आहेत ते कंबाईन व्हावे लागतात. मग हे कॉम्बिनेशन जे असतं ह्याच्यामध्ये वेगवेगळे लॉज त्यांचा रोल प्ले करत असतात. मग त्याच्याशीच रिलेटेड आपल्याला 1, 2 ते 3 लॉज आज बघायचे आहेत. ओके, हे जे लॉज आहेत, प्रत्येक लॉ जो आहे तो वेगवेगळ्या सायंटिस्टनं डिस्कवर केलेला आहे बघा. तर आजचा आपला पहिला लॉ आहे बघा, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. अतिशय सोपा आणि साधा लॉ आहे. तुम्हाला एनर्जी कन्झर्वेशनचा लॉ झालेला आहे, त्यालाच सिमिलर असणारा हा लॉ आहे. कन्झर्वेशन म्हणजे ह्या शब्दाचा अर्थ सगळ्यांना माहीत आहे. कन्झर्व करणं म्हणजे ॲज इट इज, आहे तसं हे ठेवणं, त्याला कन्झर्वेशन म्हटलं जातं. आता कन्झर्वेशन ऑफ मासचा जो लॉ आहे तो पहिल्यांदा कुणी डिस्कवर केला, तर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये त्या सायंटिस्टचा पिक्चर दिलेलं आहे बघा, अँटोनी लॅव्हायझर. हा जो सायंटिस्ट आहे ह्यानं पहिल्यांदा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास डिस्कवर केला. आता हा जो लॅव्हायझर सायंटिस्ट आहे ह्यांना केमिस्ट्रीचे फादर म्हणून पण कन्सिडर केलं जातं. मॉडर्न केमिस्ट्रीचे जे फादर आहेत त्यांना कन्सिडर केलं जातं. आता ह्यांनी काय केलं बघा, वेगवेगळे एक्सपेरिमेंट कॅरी आऊट केले कंबशनशी रिलेटेड. आता कंबशन हा एक वेगळा शब्द आहे तुमच्यासाठी. कंबशन तुम्हाला 10thला पण थोडा रेफरन्स आलेला आहे. कंबशन रिॲक्शन तुम्ही शिकलेला आहात. आता कंबशन म्हणजे काय बघा, कंबशन म्हणजे असतं ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये केलेलं बर्निंग. ओके, बर्निंग इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, त्याला कंबशन म्हटलं जातं. मग लॅव्हायझरनी काय केलं की कंबशनचे वेगवेगळे एक्सपेरिमेंट कॅरी आऊट केले आणि त्याच्यामध्ये त्यांनी फॉस्फरस, मर्क्युरी हे जे आहेत इलेमेंट्स ह्यांना एअरच्या प्रेझेन्समध्ये बर्न केलं आणि बर्न केल्यानंतर त्यांच्या काय लक्षात आलं की जे प्रोडक्ट त्यामधनं मिळालेत त्यांचं वेट त्यांना इन्क्रीज झालेलं बघायला मिळालं, म्हणजे वाढलेलं वेट त्यांना बघायला मिळालं. मग असे खूप सारे एक्सपेरिमेंट केल्यानंतर त्यांच्या लक्षात काय आलं बघा, पुढं जाऊन एक्झॅक्टली त्यांनी एक पुढं आपल्या इक्वेशन मांडलं आणि त्या इक्वेशनमध्ये काय दिसते बघा, टोटल मास ऑफ रिॲक्टंट इज इक्वल टू दी टोटल मास ऑफ प्रोडक्ट. आता तुम्हाला केमिकल रिॲक्शन कशी लिहायची आहे माहिती आहे. केमिकल रिॲक्शनमध्ये काय असतं, लेफ्ट हँड आणि राईट हँड साईड असतात. लेफ्ट हँड साईडला तुमचे रिॲक्टंट असतात आणि राईट हँड साईडला कोण असतं, तुमचे प्रोडक्ट्स असतात आणि मध्ये आपण ॲरो देतो. त्या ॲरोजला आपण कसं रीड करतो, इट गिव्ज. ओके, किंवा इट फॉर्म्स असं म्हटलं जातं. म्हणजे समजा A+B ॲरो असेल मध्ये आणि इट गिव्ज C+D, तर A आणि B हे कोण झाले, तुमचे रिॲक्टंट झाले आणि प्रोडक्टमध्ये तुम्हाला कोण मिळालं, C+D. मग ह्या लॉ ऑफ कन्झर्वेशनच्या मासवरनं लॅव्हायझरनी काय सांगितले की टोटल मास ऑफ रिॲक्टंट हे इक्वल असतं टोटल मास ऑफ प्रोडक्ट. म्हणजे जेवढा रिॲक्टंट असतो त्याचं जेवढं मास असतं तेवढंच मास तुमच्या तयार झालेल्या प्रोडक्टचं असतं. हे लॅव्हायझरचं कन्क्ल्युजन होतं ह्याच्यावरून.
मग त्यांनी वेगवेगळे एक्सपेरिमेंटशी रिलेटेड समजा पुढं जाऊन काय सांगितलं की समजा हायड्रोजन गॅस जर बर्न केला ऑक्सिजनबरोबर म्हणजे H2 आणि O2 हे जर कंबाईन केले तर त्याच्यामधनं पॉसिबल प्रोडक्ट 2 टाईपचे मिळू शकतात. तुम्हाला त्याच्यामधनं H2O पण तयार झालेलं बघायला मिळेल किंवा त्याच्यामधनं हायड्रोजन पेरॉक्साईड पण फॉर्म होऊ शकतो H2O2. मग ह्याच्यामध्ये जेवढं रिॲक्टंटचं मास असणार आहे तेवढंच मास प्रोडक्टचं असतं. आणि ह्या सगळ्या कन्क्लुजनवरनं त्यांनी एक लॉ पुट फोर्थ केला ज्याला आपण कन्झर्वेशन ऑफ मासचा लॉ म्हणतो. आणि तो लॉ काय सांगतो बघा, मास कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड. ओके, म्हणजे केमिकल रिॲक्शन जेव्हा होत असतात तेव्हा कन्झर्वेशनचा लॉ काय सांगतो की मास हे क्रिएट पण होत नाही आणि डिस्ट्रॉयड पण होत नाही. मग होतं काय, इट इज गेट कन्झर्व, ते ॲज इट इज ठेवलं जातं. जेवढं प्रोडक्टमध्ये आहे तेवढंच रिॲक्टंटमध्ये ते मास असलेलं आपल्याला बघायला मिळतं. मास इज नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड, म्हणजे जेवढं मास रिॲक्टंटचं आहे तेवढंच मास तुमच्या प्रोडक्टमध्ये जेवढं मास रिॲक्टंटचं आहे तेवढंच मास प्रोडक्टमध्ये ॲज इट इज कन्झर्व केलं जातं. म्हणजे आपण एनर्जी कन्झर्वेशनचा लॉ बघतो बघा, त्याच्यामध्ये काय सांगितलं जातं की एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड, इट इज जस्ट गेट कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू दी अनादर फॉर्म. म्हणजे ऊर्जा आपल्याला तयार करता येत नाही किंवा नष्टही करता येत नाही, त्याचं फक्त एका रूपातनं दुसऱ्या ह्याच्यामध्ये कन्वर्जन होत असतं. सोपी एक्झाम्पल आहेत बघा. म्हणजे ह्याचं एक्झाम्पल जर कन्सिडर केलं तर इलेक्ट्रिसिटीचं जनरेशन केलं जातं बघा. म्हणजे इलेक्ट्रिसिटी कशी प्रोड्यूस होते तर स्टोअर केलेलं वॉटर असतं डॅममध्ये. ओके, मग ती तुमची पोटेन्शियल एनर्जी झाली. ते डॅममधलं वॉटर काय केलं जातं, हाय स्पीडनं टर्बाईन्सवरती पाडलं जातं. म्हणजे पोटेन्शियल एनर्जीचे कन्वर्जन कायनेटिक एनर्जीमध्ये झालं. आणि जेव्हा ते पाणी त्या तुमच्या टर्बाईनवरती पडणार तेव्हा ते टर्बाईन रोटेट होतात, फिरतात. आणि मग कायनेटिक एनर्जीचं कन्वर्जन इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये होतं. म्हणजे इथं काय झालं, एनर्जी फक्त एका फॉर्ममधनं दुसऱ्या फॉर्ममध्ये गेलेली आहे. ओके, त्याचं आपण क्रिएशन पण केलं नाही आणि त्याचं डिस्ट्रॉय पण झालेली नाही. तोच लॉ मास कन्झर्वेशनला आहे. मास जेवढं रिॲक्टंटचं असतं तेवढंच प्रोडक्टमध्ये बघायला मिळतं, त्याच्यामध्ये कमी जादा काही होत नसतं. हा अगदी सोपा पहिला लॉ आहे केमिकल कॉम्बिनेशनमधला, ज्याचं टायटल आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. ह्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल, स्टेट लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. मास इज नायदर क्रिएटेड मास ऑर नॉर डिस्ट्रॉयड. हे फक्त एका फॉर्ममधनं किंवा रिॲक्टंटचं मास जेवढं असतं तेवढंच मास तुमच्या प्रोडक्टचं असलेलं बघायला मिळेल. क्लिअर स्टुडंट्स? तसाच आजचा आपला पुढचा लॉ आहे बघा, लॉ ऑफ डेफिनाईट प्रपोर्शन्स. आता डेफिनाईट प्रपोर्शन ह्या शब्दाचा अर्थ बघा. डेफिनाईट म्हणजे काय बरं, निश्चित, आणि प्रपोर्शन म्हणजे प्रमाण. निश्चित असं प्रमाण असतं. रिॲक्शन जेव्हा होतात तेव्हा तुमचे जे कंटेंट असतात त्याच्यामध्ये रिॲक्टंट जे प्रोडक्ट जे असतील ते एका निश्चित प्रमाणामध्ये तिथं असतात. हा आपला दुसरा लॉ आहे आजचा. तर हा जो लॉ आहे दुसरा तो जोसेफ प्राउट्स हा जो सायंटिस्ट आहे त्यांनी पुट फोर्थ केला आहे. आता ह्याच्यामध्ये त्यांनी काय केलं बघा, 2 टाईपचे सॅम्पल त्यांनी ऑब्झर्व केलेले आहेत. एक नॅचरल आणि एक सिंथेटिक. सिंथेटिक म्हणजे लॅबमध्ये आर्टिफिशियल वेनं ते प्रिपेअर केलेलं सॅम्पल असतं, त्याला सिंथेटिक सॅम्पल म्हटलं जातं. आता त्यांनी काय केलं आहे की क्युप्रिक कार्बोनेट म्हणजे CuCO3. ओके, क्युप्रिक हा कॉपर इलेमेंटशी रिलेटेड वर्ड आहे तुमचा. कॉपर कार्बोनेटशी रिलेटेड क्युप्रिक हा वर्ड तिथं आला आहे. ऑक्सिडेशन स्टेटवरून त्याची नावं बदलतात. क्युप्रिक कार्बोनेट, त्याचं नॅचरल सॅम्पल आणि सिंथेटिक सॅम्पल असे 2 सॅम्पल घेतलेले आहेत त्यांनी. आणि दोन्ही सॅम्पलचं ऑब्झर्वेशन त्यांनी केलं आणि त्याच्यामध्ये तिथं असणारे जे इलेमेंट आहेत त्यांचं पर्सेंटेज त्यांनी काउंट केले किंवा त्याचं पर्सेंटेज बघितले. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक टॅब्युलर फॉर्म आहे, त्याच्यामध्ये दिसतंय बघा, पर्सेंटेज ऑफ कॉपर, पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन आणि पर्सेंटेज ऑफ कार्बन. क्युप्रिक कार्बोनेटचा फॉर्म्युला काय मी सांगितला, CuCO3. म्हणजे त्याच्यामध्ये कॉपर आहे, त्याच्यामध्ये कार्बन आहे आणि त्याच्यामध्ये ऑक्सिजन पण आहे. 3 इलेमेंट आहेत आणि 3 इलेमेंटचं पर्सेंटेज दोन्ही सॅम्पलमधलं कसं दिसतंय बघा. नॅचरल सॅम्पलमध्ये कॉपर तुमचा 51.35%, ऑक्सिजन 38.91% आणि कार्बन 9.74%. तसंच सिंथेटिक सॅम्पलमध्ये पण सेम तेच प्रपोर्शन बघायला मिळतं. प्रमाण दोन्ही सॅम्पलमध्ये जे इलेमेंट आहेत त्यांचं प्रमाण ॲज इट इज दिसतं. मग ह्याच्यावरून हे जे
प्रपोर्शन आहे ना, त्या प्रपोर्शनवरून सायंटिस्टनी काय केलं की एक लॉ पुट फोर्थ केला आहे आपल्यासमोर. त्या लॉला म्हटले लॉ ऑफ डेफिनाईट प्रपोर्शन. आणि तो लॉ काय सांगतो बघा, ए गिवन कंपाऊंड ऑलवेज कंटेन एक्झॅक्टली द सेम प्रपोर्शन ऑफ इलेमेंट्स बाय वेट. तुमचं दिलेलं सॅम्पल मग ते नॅचरल सोर्समधलं असू दे किंवा सिंथेटिक सोर्समधलं असू दे, त्याच्यामध्ये असणारे जे कंटेंट असतात ते प्रपोर्शनमध्ये असतात बाय वेट. एकामेकाला ते वेटच्या प्रपोर्शनमध्ये असतात इरिस्पेक्टिव्ह ऑफ द सोर्स ऑफ अ गिवन कंपाऊंड. म्हणजे त्याचा सोर्स कुठला आहे ह्याच्यावरती हे डिपेंड नसतं. त्याच्यामध्ये असणारे जे कंटेंट आहेत ते एकामेकाला प्रपोर्शनमध्ये असलेले आपल्याला बघायला मिळतात. ओके, हा तुमचा दुसरा लॉ आहे ज्याला आपण लॉ ऑफ डेफिनाईट प्रपोर्शन्स म्हटलं. हे 2 लॉज कळाले असतील अशी अपेक्षा आहे. तसाच आपला पुढचा लॉ आहे बघा, लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. ओके, आता आपण मगाशी बघितलं डेफिनाईट प्रपोर्शन म्हणजे निश्चित प्रमाण. आता पुढचा लॉ बघायचा आपल्याला मल्टिपल प्रपोर्शन. मल्टिपल म्हणजे मेनी प्रपोर्शन्समध्ये पण असू शकतात. आता हा जो लॉ आहे तो जॉन डाल्टन यांनी पुट फोर्थ केला आहे आपल्या पुढं. आता ह्याच्यामध्ये काय केलं आहे बघा, त्यांनी दोनपेक्षा जास्त इलेमेंट, समजा त्यांनी काय ऑब्झर्व केलं की 2 or more elements may form more than one compound. म्हणजे समजा 2 किंवा 2पेक्षा जास्त इलेमेंट जास्तीत जास्त कंपाऊंड तयार करू शकतात. आणि अशी कंडिशन असेल तर मग काय करायचं, मग तो रूल कुठला फॉलो करतात हे आपल्याला बघायचं. मग त्याच्यासाठी त्यांनी लॉ काय सांगितले बघा, व्हेन 2 एलिमेंट्स, समजा 2 इलेमेंट आहेत ए अँड बी, पहिल्याला ए कन्सिडर केले दुसऱ्याला बी कन्सिडर केले, हे जेव्हा कंबाईन होतात देन form more than one compound, then the masses of B that combine with given mass of A are always in the ratio of small whole number. आता ह्याचा अर्थ काय बघा, समजा ए आणि बी असे 2 तुमचे इलेमेंट आहेत आणि ते कंबाईन झाल्यानंतर त्याच्यामधनं एकपेक्षा जास्त जर प्रोडक्ट मिळत असेल तर जो बी असतो ना त्याचं मास हे ए बरोबर जेव्हा कंबाईन होतं तेव्हा ते रेशोच्या फॉर्ममध्ये असतात एकामेकाला. आता हे कसं एक्झाम्पल घेतल्यानंतर तुम्हाला कळेल. आता मी मगाशी सांगितलं की हायड्रोजन आणि ऑक्सिजन जर कंबाईन झाले तर त्याच्यामधनं पॉसिबिलिटी काय असते, 2 वेगवेगळे कंपाऊंड तुम्हाला मिळू शकतात. आता हायड्रोजन आणि ऑक्सिजन कंबाईन झालं तर आपल्याला काय माहिती आहे, त्याच्यामधनं H2O पण तयार होऊ शकतो. हायड्रोजन प्लस ऑक्सिजन जर कंबाईन झाले तर त्याच्यामधनं वॉटर पण तयार होईल. आणि दुसरी पॉसिबिलिटी काय आहे, हायड्रोजन आणि ऑक्सिजन जर कंबाईन झाले तर त्याच्यामधनं हायड्रोजन पेरॉक्साईड म्हणजे H2O2 पण तयार होऊ शकतो. मग इथं आपण हायड्रोजनला ए कन्सिडर करूया, ऑक्सिजनला बी कन्सिडर करूया. ओके, मग लॉनुसार आपण काय म्हटलं की बी जो कंबाईन होतो ए बरोबर, हे एकामेकाला होल नंबरच्या रेशोच्या फॉर्ममध्ये असतात. रेशो म्हणजे कळते ना तुम्हाला, 1:1, 1:3 और 2:2, हे ॲज टू प्रमाण राहतं. आता इथं काय दिसते, समजा 2 ग्रॅम हायड्रोजन घेतला आणि ऑक्सिजन 16 ग्रॅम आहे, तुम्हाला 18 ग्रॅम इथनं वॉटर तयार झालेलं बघायला मिळेल. आता हे प्रपोर्शन दिलं आहे H2+O2. आता वरच्या फॉर्ममध्ये ही रिॲक्शन तुम्हाला दिली. हायड्रोजन डायहायड्रोजनच्या फॉर्ममध्ये असतो H2+O2 असं जर घेतलं तर त्याच्यामधनं H2O तयार होतो. हे H2Oचं ते मास कॅल्क्युलेट करून 18 ग्रॅम दिले. त्याच पद्धतीनं इथं हायड्रोजन आणि ऑक्सिजन 32 दिला आहे. आता इथं 32 म्हणजे काय कळते का तुम्हाला, इथं 2 मल्टिप्लाय केले म्हणजे इथं ट्वाईस O2 असणार आहे. इथं फक्त वरच्या रिॲक्शनमध्ये एकदाच O2 आहे, खाली 2 टाइम्स O2 आहे, त्यामुळे हे 32 झालेलं आहे. म्हणजे हे बीचं मास जर कन्सिडर केलं, इथं एका एंटिटीचं जे प्रमाण आहे ते फिक्स ठेवलेलं असतं. म्हणजे दोन्ही रिॲक्शनमध्ये जर बघितलं, हायड्रोजन ॲज इट इज ठेवला आहे 2, बीचं व्हेरिएशन केलेलं आपल्याला बघायला मिळतं. एकदा ऑक्सिजन 16 घेतला आहे, एकदा ऑक्सिजन 32 घेतला आहे. प्रोडक्ट वेगवेगळे मिळाले तुम्हाला. आता ह्याच्यावरनं आपण काय सांगू शकतो, 2 मासेस ऑफ दी ऑक्सिजन, ऑक्सिजनचे 2 मासेस आहेत, एक 16 ग्रॅम आणि एक 32 ग्रॅम. हे फिक्स्ड मास ऑफ हायड्रोजन बरोबर कंबाईन होतात. फिक्स मास हायड्रोजनचं बघा 2 ग्रॅम दोन्हीकडे दिले आणि हे जेव्हा कंबाईन होतात तेव्हा रेशोच्या फॉर्ममध्ये म्हणजे 16:32, 16:32 आणि ह्याचा स्मॉलेस्ट फॉर्म जर घेतला तर काय मिळणार तुम्हाला, 1:2. म्हणजे हे कसं झालं, एकामेकाला प्रपोर्शनच्या फॉर्ममध्ये झालं. लॉ कळाला तुम्हाला, काय सांगितले मल्टिपल प्रपोर्शनचा लॉ,
व्हेन टू इलेमेंट्स, जेव्हा दोन इलेमेंट ए आणि बी हे जर कंबाईन होऊन एकपेक्षा जास्त प्रोडक्ट तयार करत असतील कंपाऊंड, तर बीचं मास हे ए बरोबर जेव्हा कंबाईन होतं तेव्हा ते स्मॉल होल नंबरच्या रेशोच्या फॉर्ममध्ये असतं. जे पॉसिबल प्रोडक्ट तुम्हाला इथं एकच मिळत नाही, दोन मिळतात. तसंच दुसरं एक्झाम्पल दिलं आहे बघा, नायट्रोजन आणि ऑक्सिजनचं कॉम्बिनेशन. आता नायट्रोजन आणि ऑक्सिजन जेव्हा कंबाईन होतात तेव्हा त्याच्यामधनं पण तुम्हाला नायट्रिक ऑक्साईड म्हणजे NO मिळू शकतो किंवा नायट्रोजनचा डायऑक्साईड म्हणजे NO2 पण मिळू शकतो. ओके, N2 आणि O2 हे कॉम्बिनेशन झालं. आता ह्या रिॲक्शनमध्ये काय दिसते की नायट्रोजनचं जे मास आहे ते फिक्स ठेवले 14 ग्रॅम. ऑक्सिजनचं चेंज झालं आहे, एकदा O2 घेतला आणि एकदा ट्वाईस O2 घेतले. ओके, O2 म्हटल्यानंतर फक्त एकच O2 आहे त्यामुळे 16. जर 2 वेळेला O2 असेल तर 16 दुणे 32. म्हणजे इथं ऑक्सिजनचं प्रपोर्शन चेंज केले. रेशो कसा येणार त्याचा 16:32. म्हणजे ह्याचा सिम्पल फॉर्म तुम्हाला परत काय बघायला मिळेल, 1:2. हा तुमचा मल्टिपल प्रपोर्शनचा लॉ आहे. सिमिलर वेनं तुम्ही पुढचे एक्झाम्पल घेऊ शकता. म्हणजे समजा कार्बन जर ऑक्सिजन बरोबर कंबाईन झाला तर 2 प्रोडक्ट देतो, CO आणि CO2. कार्बन मोनॉक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड. तर त्याचं पण कॅल्क्युलेट करून रेशो तुम्हाला 1:2 मिळेल. तसं सल्फर डायऑक्साईड आणि सल्फर ट्रायऑक्साईडसुद्धा, तर त्याचंसुद्धा रेशो तुम्हाला काय मिळेल, 2:3. असे वेगवेगळे एक्झाम्पल आपण टॅली करून त्याच्याशी रिलेटेड वेगवेगळे मल्टिपल प्रपोर्शनचे एक्झाम्पल घेऊन आपण रेशोच्या फॉर्ममध्ये त्यांना कॅल्क्युलेट करू शकतो. तर हे जे तीनही लॉज आहेत आपले, लॉ ऑफ मास कन्झर्वेशन असेल किंवा लॉ ऑफ डेफिनाईट प्रपोर्शन असेल किंवा लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन असेल, तीनही लॉज आपले इम्पॉर्टंट लॉज आहेत. हे तीनही लॉ, तिन्हीपैकी कुठलाही एखादा लॉ तुम्हाला ह्याच्यामध्ये विचारला जाऊ शकतो. तर तीनही लॉ व्यवस्थित तुम्ही प्रिपेअर करायचे आहेत. आता त्याच पद्धतीनं तुमचा पुढचा लॉ आहे गे-लुसॅक्स लॉ ऑफ गॅसियस व्हॉल्यूम. आता गॅसियस फेज जी आहे, आपण मॅटरच्या 3 फेजेस बघितल्या, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. त्याच्यापैकी गॅस फेजला धरून हा गे-लुसॅक्सनं लॉ पुट फोर्थ केला आहे आपल्याला. तो लॉ काय सांगतो बघा, जेव्हा गॅसेस कंबाईन होतात केमिकल रिॲक्शनमध्ये एखादा प्रोडक्ट देण्यासाठी, ओके, तेव्हा ती रिॲक्शन जेव्हा होते तेव्हा तिथंसुद्धा गॅसचे जे व्हॉल्यूम्स असतात सिम्पल रेशोच्या फॉर्ममध्ये प्रोव्हाइड केलेले असतात टेम्परेचर आणि प्रेशरच्या कंडिशनला. ओके, आता लॉ मी रीड करते बघा काय सांगितले. वेन गॅसेस कंबाईन ऑर आर प्रोड्यूस्ड इन अ केमिकल रिॲक्शन दे डू सो इन अ सिम्पल रेशो बाय व्हॉल्यूम प्रोव्हाइडेड ऑल गॅसेस आर ॲट सेम टेम्परेचर अँड प्रेशर्स. ह्याचा अर्थ काय बघा, केमिकल कॉम्बिनेशनमध्ये जर गॅस रिॲक्ट झाले गॅसेस प्रोडक्ट तयार करण्यासाठी, तर तिथं रिॲक्ट होणारे जे गॅस आहेत ते सुद्धा सिम्पल रेशोच्या किंवा सिम्पल रेशो बाय व्हॉल्यूमला कन्सिडर केलेले असतात, टेम्परेचर आणि प्रेशरच्या कंडिशन कन्सिडर करून. इलस्ट्रेशन जर कन्सिडर केलं, आता हे कसं, याचं एक्झाम्पल आपण बघू शकतो. तुम्हाला दिले वॉटरचं फॉर्मेशन म्हणजे H2Oचं तयार केलेलं आहे. आता सेम मगाचीच वरची रिॲक्शन आहे, हायड्रोजन आणि ऑक्सिजन 2 गॅस रिॲक्ट केलेत. आता इथं घेताना काय घेतलं आहे बघा, सेम कंडिशन टेम्परेचर आणि प्रेशरची अप्लाय केली. 100 ml तुमचा हायड्रोजन गॅस घेतला आहे आणि 50 ml तुमचा ऑक्सिजन गॅस घेतला आहे आणि त्याच्यामधनं कंबाईन होऊन तुम्हाला 100 ml ऑफ वॉटर वॉटर वेपर तयार झालेलं बघायला मिळतील. म्हणजे ही रिॲक्शन कशी आहे बघा तुमची, ट्वाईस H2 प्लस O2 इट गिव्ज अ ट्वाईस H2O अशी रिॲक्शन आहे. इथं वर्डच्या फॉर्ममध्ये दिली आहे ट्वाईस H2 प्लस O2 इट गिव्ज अ ट्वाईस H2O. आता इथं हायड्रोजनचा व्हॉल्यूम दिला आहे तुम्हाला किंवा मेजरमेंट दिले 100 ml, ऑक्सिजन 50 ml, वॉटर त्याच्यामधनं फॉर्म 100 ml तयार झालेला आहे. आता हे जी रिॲक्शन आहे ना, वरच्या आपण जे 3 लॉज बघितले, कन्झर्वेशन ऑफ मास असेल किंवा तुमचा डेफिनेट प्रपोर्शन असेल किंवा मल्टिपल प्रपोर्शन, ह्या तीनही लॉजमधनं ही रिॲक्शन जर आपण कम्पेअर केली तर तिन्ही लॉला फॉलो करून ही रिॲक्शन झालेली आहे. मग आता इथं तुम्ही हायड्रोजन मी काय सांगितलं, ट्वाईस घेतलं आहे आपण, म्हणजे 2 व्हॉल्यूम आहे त्याचं. ऑक्सिजन आपण सिंगल घेतला आहे O2, त्याचा व्हॉल्यूम किती आहे 1 व्हॉल्यूम आणि ह्याच्यामध्ये तयार झाले किती 2 व्हॉल्यूम तुम्हाला H2O तयार झालेलं बघायला मिळेल. ह्याच्यावरनं काय सांगता येतं बघा, व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन गॅस आणि ऑक्सिजन गॅस हे एकामेकाबरोबर कंबाईन होतात.
दॅट इज 100 ml ऑफ हायड्रोजन आणि 50 ml ऑफ ऑक्सिजन हे तयार झाल्यानंतर त्याच्यामधनं 100 ml तुमचं H2O तयार झालेलं बघायला मिळतं. सिम्पल रेशो काय येणार 2:1:2 व्हॉल्यूम. ओके, समजते यांचा रेशो कसा आला सिम्पल 2:1:2 अंडर सेम कंडिशन ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर. हा फॅक्टर कन्सिडर केला तर त्याच पद्धतीनं पुढचं एक्झाम्पल दिलं आहे अमोनियाच्या फॉर्मेशनचं. ओके, अमोनियाचा फॉर्म्युला आहे बघा मुलांनो NH3. अमोनिया NH3. आता नायट्रोजन आणि हायड्रोजन आहेत. ओके, म्हणजे रिॲक्टंटमध्ये गॅसेस पण तुमचे सेम तेच असणार आहेत N2 आणि H2. आता अमोनियाच्या प्रिपरेशनमध्ये काय केलं जातं 1 लिटर तुमचा नायट्रोजन घेतला जातो आणि 3 लिटर्स ऑफ हायड्रोजन गॅस घेतला जातो टू प्रोड्यूस 2 लिटर ऑफ अमोनिया. बॅलन्सिंग जे आहे इक्वेशनचं रिॲक्शन केमिकल रिॲक्शन कशा बॅलन्स करायच्या हे तुम्हाला 10thला पण झालेलं आहे. स्टायचोमेट्रिक कॉन्स्टंट घेतले जातात. आता इथं वर्डमध्ये रिॲक्शन दिले नायट्रोजन गॅस प्लस हायड्रोजन गॅस इट गिव्ज अ अमोनिया. आता नायट्रोजन आपण कसा डिनोट करतो सिम्बॉल N2. ओके, 1 लिटर आहे. हायड्रोजन आपण कसा घेतो H2. ओके, आणि अमोनियाचा फॉर्म्युला मी काय सांगितला NH3. ही सिम्पल तुम्ही राईट करून रिॲक्शन घेतली. आता कोइफिशियंट देत असताना मात्र बॅलन्स ठेवायचं आहे. जेवढे तुमचे रिॲक्टंटचे मोल आहेत तेवढेच प्रोडक्टमध्ये पण तेवढेच मोलेक्युल्स यायला पाहिजेत. ह्यानं बॅलन्स करायची. N2 प्लस काय येणार बघा थ्राईस H2 इट गिव्ज अ ट्वाईस NH3. ओके, हे समजून घ्यायचं आहे. 10ची बुक तुम्ही रेफर करू शकता. आणि त्याच्यावरनं मग 1 व्हॉल्यूम ऑफ नायट्रोजन 3 लिटर घेतला आहे म्हणजे 3 व्हॉल्यूम्स ऑफ हायड्रोजन आणि त्याच्यामधनं फॉर्म झालं किती 2 लिटर म्हणजे 2 व्हॉल्यूम ऑफ अमोनिया. आणि ह्याच्यावरून सिम्पल रेशो काय मिळणार तुम्हाला 1:3 3:2. ओके, हा झाला तुमचा गे-लुसॅक्स लॉ ऑफ गॅसेस व्हॉल्यूम. हा लॉसुद्धा तुमचा मुलांना खूप इम्पॉर्टंट आहे. तर एवढे जे लॉज आहेत हे पक्के लक्षात ठेवायचे. ओके, नेक्स्ट लेक्चरला मग जो तुमचा पुढचा लॉ आहे ॲव्होगॅड्रोज लॉ हा आपण पुढच्या लेक्चरला बघूया.